नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. त्यामधल्या आपण 6 रांगोळी आज काढणार आहोत. अगदी युनिक आहेत आणि अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने रांगोळी काढलेल्या आहेत. नक्कीच रांगोळी तुम्हाला आवडतील. अशी एकही रांगोळी नाही की खूप अवघड जाईल. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने काढलेल्या आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, आपण जे स्वस्तिक काढतो त्याप्रमाणेच मी इथे असे गोल राऊंड काढून घेतले 4 लाईन देऊन. आणि त्याच्या बॅक साईडनी म्हणजेच मागच्या साईडनी आपल्याला असा शंखासारखा आकार द्यायचा आहे. आणि त्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला एक लाल रांगोळीने असा एक ठिपका देऊन घ्यायचा आहे. त्यावरती 3 अशा लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावरती 2 आपण पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देणार आहोत. तर हे बघा, मी इथे देऊन घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे आणि अगदी सिंपलसुद्धा रांगोळी आहे ही. आणि हलका असा आपण त्यामध्ये असा पांढरा रंग मधल्या साईडने भरून घेऊयात. तर ही होती आपली पहिली रांगोळी. अगदी कुणालाही काढता येतील अशा सोप्या रांगोळी मी दाखवलेल्या आहेत. काल ताईची कमेंट होती मंगलताईची की त्यांना कर्व जमत नाही. ताई, थोडीशी प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा जमून जाईल. आणि अगदी मी सोप्याच पद्धतीने रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न करते. तरी तुम्ही म्हणताय नाही जमत, अवघड जाते, थोडासा प्रॅक्टिस करा, तुम्हाला सुद्धा सहज जमून जातील रांगोळी. तर इथे बघा, आपण दुसरी रांगोळी काढतोय. इथे 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि त्यावर खाली मी 3 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि बोटाने त्याला असं मागच्या साईडने ओढून घेतलेलं आहे. आणि वरच्या साईडला आपण असे 2 तुरे काढून घेतलेत आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा इथे देऊन घेतलेला आहे मी. हे बघा, इयरबडच्या सहाय्याने मी आकार देते. तुम्ही बोटाने सुद्धा इथे आकार देऊ शकता. आणि त्यामध्ये आपल्याला ऑरेंज कलरच्या रांगोळीने आपण तिथे डॉट्स देऊन घेऊयात. आणि वरच्या साईडने आपण पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात. ही सुद्धा अगदी सोपी आणि सिंपल अगदी छोटीशी रांगोळी आहे. तुळशीसमोर, देवघरामध्ये किंवा उंबरवट्याच्या साईडला सुद्धा आपल्याला ही रांगोळी काढता येईल. अगदी उठून दिसेल. प्लेन जागेवरती रांगोळी काढल्या का अगदी उठून दिसतात. तर हे बघा, मी असे 2 साईडने पानं काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये असं एक डॉट्स देऊन त्याला बोटाने प्रेस केले आणि त्यासमोर असे छोटे छोटे 2 डॉट्स दिलेत. आणि इथे लाल रांगोळीने सुद्धा आपण एक छोटा डॉट दिलेला आहे. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. अगदी सोपी आणि अगदी छोटीशी रांगोळी. तर आपण पुढे तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला एकावरती एक अशा 4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. पहिले मोठी, नंतर छोटी आणि त्यापेक्षा छोट्या दोन्ही देऊन घ्यायच्या आहेत. आणि इथे आपल्याला असं एक राऊंड काढून घ्यायचा आहे, चक्र. आणि इथे आपल्याला शंखाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, मी इथे थोडी डबल लाईन आल्यामुळे इथे क्लीनसुद्धा करून घेते. तर व्यवस्थित इथे आपल्याला बोटाने किंवा इयरबडच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही इथे आकार देऊ शकता. तर हे बघा, आपल्याला शंखाचा आकार द्यायचा आहे इथे. ही सुद्धा खूपच सोपी आहे आणि दिसायला सुद्धा आकर्षक अशी रांगोळी आहे. हे बघा, दोन्ही साईडने आपण इथे हलका असा पांढरा रंग भरून घेऊयात. आणि वरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने मोठे मोठे असे मी डॉट्स दिलेले आहेत. तुम्हाला पांढरा रांगोळीने जरी इथे डॉट्स द्यायचा असेल तरी पण छान दिसेल. फक्त मोठे मोठे डॉट्स द्यायचे, त्यामुळे रांगोळी एकदम उठून दिसते. तर ह्या लाईन मारल्या होत्या, लाईनला सुद्धा मी छोटे छोटे असे डॉट्स देऊन थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. आणि खाली एक असा मी छोटासा डॉट्स दिलेला आहे. साईडला आपण अशा 3 लाईन ओढून घेऊयात. कधीही दाराच्या उंबरवट्याच्या साईडला रांगोळी काढताना त्याच्या मागे पुढे तुम्ही लाईन देऊनच रांगोळी काढत जा. अगदी छोटीशी स्वस्तिक, श्री काढो किंवा शंख असू देत, गोपद्म असू देत किंवा कमळाचं फूल असू देत, काही छोटीशी रांगोळी काढली तरी त्याच्या साईडला 2 लाईन देऊन घ्या. आणि रांगोळी कधीही पांढरी काढायची नाही. त्यामध्ये कलर झाला तर भरला तर छानच आहे. आपण जरी नाही भरला तरी रोजच्या रांगोळीसाठी आपण हळदी कुंकवाचा थोडासा रंग त्यामध्ये टाकायचा असतो. तर इथे बघा, आपण समोरची रांगोळी काढूयात. तर इथे मी कमळाच्या फुलाचा आकार दिलेला आहे आणि 2 पाकळ्या काढलेल्या आहेत. आणि एका साईडला मी असा एक तुरा काढून घेतलेला आहे आणि खाली आपल्याला असं एक चक्र काढून घ्यायचं आहे. ही सुद्धा सोपी रांगोळी आहे अगदी देवघरात करण्यासाठी. आणि इथे व्यवस्थित त्याला आकारसुद्धा देऊन घेतला आहे. आणि वरती आपण
ऑरेंज कलरच्या रांगोळीने एक डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि इथे सुद्धा व्यवस्थित आकार देऊन घेऊयात. हलका असा पांढरा रंग इथे मी भरून घेत आहे. मैत्रिणींनो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला रांगोळी पाहायला मिळतील. तर हे बघा, रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तुम्हाला काय वाटतं रांगोळीबद्दल ते कमेंट करा. रांगोळी आवडतात का ते सुद्धा सांगा आणि कोणत्या रांगोळी बघायला आवडतील हे सुद्धा सांगितलं तरी चालेल. त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर हे बघा, आपली इथे छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे. तर इथे बघा, मी प्लसचं साईन असं डबल लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्हीमध्ये आपल्याला अशी एक पाकळ्या, एकामध्ये एक अशा 2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चारी साईडनी. आणि यावरती सुद्धा आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने आणि येलो रांगोळीने आपण असे डॉट्स देऊन घेऊयात. तर आपण इथे हिरव्या रांगोळीने आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 3-3 डॉट्स देऊन घेतलेले आहेत दोन्ही साईडनी. आणि ज्या पाकळ्या काढल्या होत्या आपण एकामध्ये एक, त्यावरती अशा 2-2 लाईन ओढून घेऊया आणि त्यावरती पांढऱ्या रांगोळीने एक असा डॉट्स देऊन थोडंसं बोटाने हलकं प्रेस करून घेऊयात. तर ही सुद्धा झटपट होणारी आणि अगदी कुणालाही जमेल अशी ही रांगोळी इथे काढलेली आहे मैत्रिणींनो. आजच्या भागातली कोणती रांगोळी तुम्हाला आवडली नक्कीच सांगा. हे बघा, तर आता इथे आपण समोरची रांगोळी काढूयात, म्हणजेच शेवटची रांगोळी आहे ही. तर मी इथे एक असा छोटासा राऊंड मारून घेतला आहे आणि त्याच्या चारी साईडने आपल्याला सेम पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि ह्या सुद्धा आपल्याला हलक्याशा इथे भरून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला पाकळ्यांच्या मधोमध चारी साईडला ऑरेंज रांगोळीने आपण 4 असे थोडे मोठ्या आकाराचे डॉट्स देऊयात आणि वाटीच्या सहाय्याने इथे प्रेससुद्धा करून घेऊयात त्याला. आणि बोटाने आपल्याला इथे असे चक्र काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला फक्त एका राऊंडचे असे चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने असे एक डॉट्स देऊन प्रेस करायचं आहे आणि एक थोडासा लांब आकाराचा आपल्याला डॉट्स ओढून घ्यायचा आहे तिथे. हे बघा, या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आपल्या आजच्या रांगोळी. साध्या सोप्या आणि अगदी सिंपल रांगोळी होत्या. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. तर अशाच रांगोळी पाहत राहा, काढत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहत राहा, असाच सपोर्ट करत राहा. तर उद्या भेटूयात आपल्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.